आज आम्ही एका अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहोत जे तुमचे आयुष्य पूर्णपणे हादरवून टाकेल. होय भाऊ, मी द पॉवर ऑफ योर सबकॉन्शियस माइंड बद्दल बोलत आहे. हे पुस्तक जोसेफ मर्फी यांनी लिहिलेले आहे आणि हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाच्या सामर्थ्याचा वापर करून तुमचे आयुष्य टॉप गिअरमध्ये कसे आणायचे हे शिकवते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई हा कोणता नवीन फंडा आहे म्हणून सांगतो. हे पुस्तक केवळ सकारात्मक विचारांवर आधारित नाही, तर तुमची संपूर्ण मानसिकता बदलण्याचे सूत्र आहे. मर्फी स्पष्ट करतात की तुम्ही तुमच्या अवचेतन मनाच्या सामर्थ्याचा वापर करून तुमचे आरोग्य, संपत्ती आणि आनंदात मोठे बदल कसे करू शकता. चला तर मग या आश्चर्यकारक पुस्तकात डोकावून पाहू आणि ते आपले जीवन कसे बदलू शकते ते पाहूया. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. चॅप्टर द ट्रेजर हाऊस विदिन यू. मर्फी प्रथम आपल्याला सांगतो की आपल्या आत एक खजिना आहे, म्हणजे आपले अवचेतन मन. ते म्हणतात की हे मन तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आकर्षित करू शकते. तुम्हाला फक्त ते योग्यरित्या कसे वापरायचे हे माहीत असणे आवश्यक आहे. तुमच्या अवचेतन मनाची शक्ती कशी वापरायची ते स्पष्ट करतात. 1. सकारात्मक विचार ठेवा. 2. तुमचे ध्येय स्पष्टपणे परिभाषित करा. 3. तुमच्या अवचेतन मनाला योग्य माहिती द्या. मर्फी म्हणतात, तुमचे अवचेतन मन तुमच्याशी वाद घालत नाही. तुमचे चेतन मन जे ठरवते ते स्वीकारते. म्हणजेच तुमचे अवचेतन मन तुमच्याशी वाद घालत नाही. तुमचे चेतन मन जे सांगते त्यावर ते विश्वास ठेवते. चॅप्टर हाऊ योर माइंड वर्क्स. पुढचा महत्वाचा अध्याय म्हणजे तुमचे मन कसे कार्य करते. मर्फी स्पष्ट करतात की तुमचे मन 2 भागांमध्ये विभागलेले आहे, जाणीव आणि अवचेतन. चेतन मन तार्किक आहे, तर अवचेतन मन भावनिक आणि सर्जनशील आहे. तुमचे अवचेतन मन सक्रिय करण्यासाठी ते स्पष्ट करतात. 1. व्हिज्युअलायझेशन करा. 2. पुष्टीकरण वापरा. 3. ध्यान करा. मर्फीचा असा विश्वास आहे की जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनाचा योग्य वापर केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकता. चॅप्टर द मिरेकल वर्किंग पॉवर ऑफ योर सबकॉन्शियस. या प्रकरणात मर्फी आपल्याला सांगतो की आपले अवचेतन मन चमत्कार करू शकते. ते म्हणतात की जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला योग्य प्रकारे प्रोग्राम केले तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. तो स्पष्ट करतो की चमत्कार साध्य करण्यासाठी 1. तुमचे ध्येय स्पष्टपणे परिभाषित करा. 2. तुमच्या अवचेतन मनाला सकारात्मक माहिती द्या. 3. नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा. मर्फी म्हणतात, दुसरी व्यक्ती तुम्हाला अस्वस्थ करू शकेल असा एकमेव मार्ग म्हणजे तुमचा स्वतःचा विचार. म्हणजेच दुसरी व्यक्ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांनीच त्रास देऊ शकते. चॅप्टर मेंटल हिलिंग इन मॉडर्न टाइम्स. या प्रकरणात मर्फी स्पष्ट करतात की आजच्या काळातही आपण आपल्या मनाच्या शक्तीचा वापर करून उपचार करू शकतो. ते म्हणतात की आपल्या मनात इतकी शक्ती आहे की आपण आपले शरीर देखील बरे करू शकतो. तो काही टिप्स देतो. 1. तुमचे मन आराम करा. 2. उपचार व्हिज्युअलायझेशन करा. 3. आपल्या अवचेतन मनाला उपचारांची माहिती द्या. मर्फी म्हणतात, जीवनाचा नियम हा विश्वासाचा नियम आहे. म्हणजेच जीवनाचा नियम हा विश्वासाचा नियम आहे. चॅप्टर प्रॅक्टिकल टेक्निक्स इन मेंटल हिलिंग. येथे मर्फी काही व्यावहारिक तंत्रे स्पष्ट करतात ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मनाच्या शक्तीचा वापर करून उपचार करू शकता. तो काही पद्धती सुचवतो. 1. प्रार्थना थेरपी. 2. व्हिज्युअलायझेशन थेरपी. 3. स्लीप थेरपी. मर्फी म्हणतात, आरोग्याची भावना आरोग्य निर्माण करते, संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते. म्हणजेच निरोगी वाटल्याने आरोग्य निर्माण होते, संपत्तीची प्राप्ती संपत्ती निर्माण करते. चॅप्टर द सबकॉन्शियस माइंड अँड हॅपीनेस. या अध्यायात मर्फी आपल्या अवचेतन मनाच्या सामर्थ्याचा वापर करून आनंद कसा मिळवू शकतो हे स्पष्ट करते. ते म्हणतात की जर तुम्ही तुमच्या मनाचा योग्य कार्यक्रम केला तर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान मिळू शकते. तो काही टिप्स देतो. 1. सकारात्मक पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करा. 2. कृतज्ञतेचा सराव करा. 3. तुमच्या ध्येयांची कल्पना करा. मर्फी म्हणतात, तुमचे अवचेतन मन हे तुमच्या भावनांचे आसन आहे. म्हणजेच तुमचे अवचेतन मन हे तुमच्या भावनांचे केंद्र आहे. चॅप्टर योर सबकॉन्शियस माइंड अँड हार्मनी इन रिलेशनशिप्स. पुढचा महत्वाचा अध्याय हा आहे की तुम्ही तुमच्या सुप्त मनाची शक्ती तुमच्या नात्यात सुसंवाद आणण्यासाठी कशी वापरू शकता. मर्फी स्पष्ट करतात की जर तुम्ही तुमच्या मनाचा योग्य प्रकारे कार्यक्रम केला तर तुम्ही तुमच्या नात्यातही शांती आणि आनंद आणू शकता. तो काही टिप्स देतो. 1. तुमच्या जोडीदाराबद्दल सकारात्मक विचार ठेवा.
2 नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा. 3 तुमच्या अवचेतन मनाला सकारात्मक माहिती द्या. मर्फी म्हणतात, तुमचे अवचेतन मन तुमच्या शरीरातील सर्व महत्त्वाच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवते आणि सर्व समस्यांचे उत्तर त्यांना माहीत असते. म्हणजेच तुमचे अवचेतन मन तुमच्या शरीरातील सर्व महत्त्वाच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवते आणि सर्व समस्यांची उत्तरे जाणते. चॅप्टर योर सबकॉन्शियस माइंड अँड फायनान्शियल सक्सेस या प्रकरणात मर्फी आपल्या सुप्त मनाच्या शक्तीचा वापर करून आर्थिक यश कसे मिळवू शकतो हे स्पष्ट करते. ते म्हणतात की जर तुम्ही तुमच्या मनाचा योग्य प्रकारे कार्यक्रम केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात संपत्ती आणि विपुलता मिळवू शकता. तो काही टिप्स देतो. 1 सकारात्मक पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करा. 2 तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची कल्पना करा. 3 नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा. मर्फी म्हणतात, संपत्ती ही चेतनेची अवस्था आहे. मनातील विश्वास आहे. म्हणजेच संपत्ती ही चेतनेची अवस्था आहे, एक मानसिक विश्वास आहे. चॅप्टर द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड इन रिमूव्हिंग फिअर्स या अध्यायात मर्फी स्पष्ट करतात की तुम्ही तुमच्या सुप्त मनाच्या शक्तीचा वापर करून तुमच्या भीतीवर मात कशी करू शकता. ते म्हणतात की जर तुम्ही तुमच्या मनाचा योग्य कार्यक्रम केला तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भीतीवर मात करू शकता. तो काही टिप्स देतो. 1 तुमच्या भीतीचा सामना करा. 2 सकारात्मक पुष्टी वापरा. 3 व्हिज्युअलायझेशन तंत्र वापरा. मर्फी म्हणतात, भीतीची एकमेव गोष्ट म्हणजे स्वतःची भीती. म्हणजेच भीतीची एकमेव गोष्ट म्हणजे स्वतःची भीती. हे द पॉवर ऑफ योर सबकॉन्शियस माइंडचे मुख्य प्रकरण होते. मर्फीने या पुस्तकात सुप्त मनाच्या शक्तीच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. आता तुम्हाला फक्त या कल्पना तुमच्या आयुष्यात लागू कराव्या लागतील आणि तुमचे जीवन कसे बदलते ते पहा. विश्लेषण ॲनालिसिस. द पॉवर ऑफ योर सबकॉन्शियस माइंड हे एक पुस्तक आहे जे तुमचे विचार आणि जीवन पूर्णपणे बदलू शकते. मर्फीने दिलेल्या संकल्पना सोप्या पण अतिशय शक्तिशाली आहे. अवचेतन मनाची शक्ती त्यांनी व्यावहारिक दृष्टिकोनातून स्पष्ट केली आहे, जी खरोखरच प्रभावी आहे. काही लोक म्हणतील की हे पुस्तक खूप सोपे आहे आणि कदाचित सर्व समस्यांवर एकच उपाय देते. आणि हो, केवळ सकारात्मक विचाराने सर्व काही बदलणार नाही. काही कृती आणि सातत्य सुद्धा घ्यावे लागेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मोठा बदल घडवून आणायचा असेल तर हे पुस्तक एक उत्तम सुरुवातीचा बिंदू ठरू शकते. मर्फीच्या कल्पना व्यावहारिक आणि सहज अंमलात आणल्या जाणाऱ्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, पुस्तक वाचणे पुरेसे नाही. ही तत्त्वे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणावी लागतील. तरच तुम्ही तुमच्या अवचेतन मनाच्या शक्तीचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. निष्कर्ष कन्क्लुजन. द पॉवर ऑफ योर सबकॉन्शियस माइंड हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाच्या अमर्याद शक्तीची जाणीव करून देते. मर्फीने आपल्याला शिकवले आहे की आपल्यामध्ये अशी शक्ती आहे जी आपले जीवन बदलू शकते. लक्षात ठेवा, तुमच्या अवचेतन मनावर नियंत्रण ठेवणे हे रॉकेट सायन्स नाही. त्यासाठी फक्त काही सराव आणि समर्पण आवश्यक आहे. आणि या प्रवासात हे पुस्तक तुम्हाला उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. चला तर मग आपल्या सुप्त मनाची शक्ती अनलॉक करूया आणि आपण आपल्या जीवनाला कशी नवी दिशा देतो ते पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.